नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सातत्यानं सांगत होतो की ज्या भागात पाऊस नाही विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग, ज्या भागात पाऊस नाही त्या भागात 17 तारखेपर्यंत कोणतेही निर्णय घेऊ नका. तर आज 17 तारीख संपलेली आहे. आता तुम्ही निर्णय घेण्यास मोकळे आहे. आता उद्या 18 तारीख काय हवामान अंदाज आहे हे मी तुम्हाला सांगणार. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या वर्षी हे सगळं क्लिअर होतं की जूनमध्ये बिलो नॉर्मल पाऊस राहणार, म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार. परंतु काही संस्थांचे आपल्यापर्यंत रिपोर्ट येत होते. मी तुम्हाला स्क्रीनवर आता सगळ्या गोष्टी दाखवणार. काही संस्थांचे रिपोर्ट येत होते की सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहणार, परंतु आपण सातत्याने सांगत होतो सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार. काही गोष्टी मी ह्या प्लॅटफॉर्मवर बोलू शकत नाही. शेतकरी जेव्हा माझ्यासमोर बसतात तेव्हा मी काही आतल्या गोष्टी सांगत असतो, ठीक आहे. कारण ही एक हवामानाबद्दल काही ही जादू नाही आहे. ही गोष्टी आपल्याला पहिलेच समजलेल्या असते सगळ्या, आणि ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याला फार महत्त्व आहे. कारण शेतकरी दुबार पेरणीला बळी जाऊ नये. मला भरपूर लोक कमेंट करतात की आमच्याकडे एवढा पाऊस झाला, तेवढा पाऊस झाला. मी त्याबद्दल बोलतच नाही आहे. जिथे पाऊस झाला ते भाग मी सोडून देत असतो. फेमस होणे किंवा पॉप्युलॅरिटी मिळवणे हा माझा उद्देश नाही. माझा उद्देश फक्त एकच आहे की शेतकरी दुबार पेरणीपासून वाचावा सर्वप्रथम, आणि त्यानंतर आपण हवामान अंदाज देत राहू. सर्वप्रथम आता एक गोष्ट लक्षात घ्या की 18 तारखेला पाऊस कसा राहणार आहे. 18 तारखेला आपल्याला अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात पावसाची सुरुवात पाहायला मिळेल. त्यानंतर आपल्याला संपूर्ण विदर्भात पाऊस पाहायला मिळेल उद्या. पण तो पाऊस कुठे हलका ते मध्यम स्वरूपाचा सुद्धा राहू शकतो. सर्व दूर पाऊस राहीलच याची शाश्वती नाही. पण ज्या भागात पाऊस झाला नाही त्या भागात आता पाऊस होणार, ठीक आहे. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, त्यानंतर धाराशिव, लातूर, नांदेड या भागातही हा पाऊस राहील. पश्चिम किनारपट्टीबद्दल आपण बोलूच नाही. आणि उत्तर महाराष्ट्राबद्दल म्हणजेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक याबद्दल आपण एक वेगळा हवामान अंदाज देऊ द्या, ठीक आहे. तर आता विदर्भ आणि मराठवाडा बघू. तर अशी परिस्थिती आहे एकंदरीत विदर्भ आणि मराठवाडा. तर आता टप्पे मी तुम्हाला सांगतो नेमके काय होणार आहे की ह्याच पिरियडमध्ये आपल्या का पेरण्या सक्सेस झाल्या पाहिजे 22 तारखेपासूनच. कारण त्यानंतर आपल्याला पावसात खंड पाहायला मिळू शकते. जे मला शेतीतलं फार जास्त नॉलेज नाही, पण मला एक असं समजते की जर समजा आता कोणी शेतकरी ह्या तारखेत, आज 18 तारीख 18 जून 2024, आज जर का दुबार पेरणी जर का कोणाला करायची असेल तर कोण काय मानसिकता बनेल, त्याची मानसिकता त्या शेतकऱ्याची पहिले खचून राहील. आणि तो शेतकरी एक विचार करेल की आता आपल्याला दुबार पेरणीला आपण सामोरे जात आहोत तर चांगला पाऊस होऊनच जाऊ दे. परंतु चांगला पाऊस झाल्यानंतर जर त्यांनी पेरणी केली आणि त्यानंतर जर पाऊस झाला नाही, कारण परिस्थिती एकदम विचित्र आहे. लानिना कंडिशन बनली नाही, बनणार नाही, ठीक आहे. हे वाक्य तुम्ही लक्षात घ्या की लानिना कंडिशन बनणार नाही, आयओडी पॉझिटिव्ह नाही, ठीक आहे. आता पुढे लक्षात घ्या तुम्ही की जे मी आता स्क्रीनवर तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिल्या टप्प्याचा हवामान अंदाज मी तुम्हाला दिलेला आहे 24 जूनपर्यंत. ह्या भागात असा हलक्या स्वरूपाचा, काही कुठे तीव्र मध्यम पाऊस राहील. परंतु 24 जूनपासून आपल्याला चांगला पाऊस जिथे झाला नाही, विदर्भ आणि मराठवाड्याचा बराचसा भाग, उत्तर महाराष्ट्र या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे 1 जुलैपर्यंत. त्यानंतर आपल्याला परत पावसात कमतरता पाहायला मिळेल, ठीक आहे. 1 जुलैपासून 3 जुलैपासून 5 जुलैपासून आपल्याला पावसात कमतरता पाहायला मिळेल. तर फक्त काही भागात फक्त नंदुरबारचा उत्तर भाग, धुळेचा उत्तर भाग, जळगावचा उत्तर भाग, बुलढाण्याचा उत्तर भाग, अकोलाचा उत्तर भाग, अमरावतीचा उत्तर भाग, यात काही जिल्हे असे आहेत की यवतमाळ, वाशिम इथे आपल्याला चांगला पाऊस आपल्याला शेवटच्या टप्प्यात सुद्धा पाहायला मिळणार. म्हणजे जसं मी सांगतोय की 1 जुलैपासून 8 जूनपर्यंत आपल्याला चांगला पाऊस आपल्याला यवतमाळमध्ये, वाशिममध्ये, अकोलामध्ये, अमरावतीमध्ये, वर्धामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे, ठीक आहे. त्यात नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये सुद्धा पाहायला मिळणार. परंतु उत्तर महाराष्ट्रासाठी लक्षात घ्या, नाशिकचा दक्षिण भागात पावसाची कमतरता आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर अवर्षणग्रस्त म्हणजेच पर्जन्यछायाचा जो भाग आहे, मी सुरुवातीपासून सांगत होतो की पर्जन्यछायाच्या भागात आपल्याला अशी जाणीव होईल यावर्षी की भूतो न भविष्य आपण असा पाऊस पाहिलेला राहील.
असा पाऊस कधीच झाला नाही, सुरुवातीलाच असा पाऊस झाला, परंतु त्यानंतर पावसात कमतरता राहणार. ठीक आहे. पर्जन्यछायाचा भाग सातारा, सांगली, सोलापूरचा बराचसा भाग, पुणेचा इंदापूर, बारामती, त्यानंतर मीरा, वल्हा हा जो भाग आहे या भागात आपल्याला पावसात अत्यंत कमतरता पाहायला मिळेल. तसेच त्यापेक्षा कमी लातूर, नांदेड, परभणी, जालना, बीड, संभाजीनगरचा बराचसा भाग, अहमदनगर, पुणेचा बराचसा भाग, यात ठाणे सुद्धा आपल्याला पावसात कमतरता पाहायला मिळेल. एकंदरीत परिस्थिती जी आहे, आपल्याला कसं आहे, आपल्याला सुरुवातीपासून हवामान अंदाज भेटला आहे की सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील. सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील, सरासरी गाठण्यासाठी खूप काही गोष्टी करण्यात आल्या. आता ते काय, ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहे, परंतु बघा अजूनही आजची 18 जून 2024 पेरणीची घाई बिलकुल करू नका. जिथे चांगला पाऊस झाला, म्हणजे ही वेळ अशी आली आहे यावर्षी सांगण्याची की जिथे योग्य पाऊस झाला तिथेच फक्त पेरण्या करा. ठीक आहे. 22 पासून जिथे पाऊस झाला नाही तिथे फार चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजची 17 तारीख आहे. 17 तारखेपर्यंत आपण थांबायला सांगितलं होतं. याचा अर्थ काय, 17 तारखेपासून पाऊस सुरू होणार नाही. काय करावं लागत असते की शेतकऱ्यांना 22 तारीख मी पहिले सांगितली असती, त्यांना भरोसा बसला नसता की बाबा 22 तारीख म्हणजे खूप दूर आहे, चला आपण आपल्या मनाने निर्णय घेऊ, असं झालं असतं ते. त्याच्यामुळे आपण 17 तारीख सांगितली. 17 पासून पावसाला सुरुवात झालेली आहे. 18 सुद्धा पाऊस आहे. कुठे किती कसा पाऊस सांगितला. 17-18च्या पावसावर जर निर्णय घ्यायचे असेल तर योग्य पाऊस जिथे झाला तिथे निर्णय घ्या, पेरण्या करा. अन्यथा 22 तारखेपासून बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे. काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. ठीक आहे. आणि तांत्रिक बाबी, आता काय शेतकरी सध्या हवाल दिला आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी पावसात कमतरता एवढ्या प्रमाणात आहे की दुष्काळी वर्ष असल्यासारखी पावसात कमतरता आहे. तर त्याच्यामुळे तरीही काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा. नसेल शेअर करायचा तुम्हाला तर ह्या गोष्टी तुम्ही तोंडी सांगा. ज्यांच्याजवळ मोबाईल नाही त्यांना ह्या गोष्टी तुम्ही तोंडी सांगा की बाबा नको. म्हणजे ह्या आता दरवर्षी ठरलेलं आहे सगळं. यावर्षी मी ग्राउंडवर सुद्धा भरपूर सारे व्हिडिओ बनवले आणि शेतकऱ्यांना बऱ्याचशा समजून सांगितलं आपण ह्या सगळ्या गोष्टी. पण तुम्ही आता ही वेळ आता पुढं केलेली आहे, पण पुढच्या वर्षीपासून तरी ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. धन्यवाद. माझं नाव प्रकाश कामनकर आहे. ॲग्रीपॉवर नावाचं यूट्यूब चॅनल आहे, ॲग्रीपॉवर नावाचं फेसबुक पेज आहे. प्रत्येक ठिकाणी फॉलो करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, वाटत असेल तर लाईक करा. धन्यवाद.